कांदा प्रश्नी नाशिकच्या चांदवडमध्ये मवियाचा रास्ता रोको आंदोलन आणि पोलिसांमध्ये झटापट। रोहित पवार सपकाळांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। कांद्याच्या दरवाढीसाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे रस्त्यावर। सोलापुरातील मार्केट यार्ड परिसरात जनआक्रोश आंदोलन। हैदराबाद पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रणिती शिंदेंचा रास्ता रोको। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार। फक्त नाशिक जिल्ह्यातील कांद्याला हमीदर जाहीर केल्यानं किसान संघटनेचा आक्षेप। संपूर्ण महाराष्ट्रात कांद्याला हमीदर जाहीर करा, अजित नवलेंची मागणी। रक्त सांडू प्राण देऊ पण जमीन देणार नाही। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार। वाळवा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा। ठाणे पालघर विधान परिषद निवडणुकीमध्ये ट्विस्ट। रवींद्र फाटक यांनी घेतली क्षितिश ठाकूर आणि हितेंद्र ठाकूरांची भेट। बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा। विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। शिवसेनेतली अस्वस्थता पुन्हा एकदा चर्चेत। एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये घेतली अमित शहांची भेट। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा प्रमुखांची बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन। आदित्य ठाकरे करणार जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। विधान परिषद निवडणूक महायुतीतला तिढा आज सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली महायुतीची बैठक। पुणे नाशिक संभाजीनगरहून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। जळगावात विधान परिषदेसंदर्भात शिवसेनेची बैठक संपन्न। जळगावची जागा लढण्यावरती स्थानिक नेत्यांचं एकमत। स्थानिक नेत्यांचा निर्णय एकनाथ शिंदेंना कळवला जाणार। जिल्हा प्रमुख संजय भोसलेंचं उद्धव ठाकरेंना भावनिक पत्र। 30 वर्ष निष्ठेने काम करूनही उपेक्षा। वरिष्ठांकडून खच्चीकरण होत असल्याचाही केला आरोप। पुण्यात आज रात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश। जमावबंदी काळामध्ये आंदोलन मोर्चे सभांना बंदी घालण्यात आली। अशोक खरात नंतर नाशकात आणखी एका भोंदूवरती गुन्हा दाखल। अघोरी पूजा दैवी तोडग्यांच्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप। भोंदू कमलेश अधिकारी विरोधामध्ये इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल। तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये चोरी। देवीच्या चांदीच्या मुकुटावरती चोरट्याचा डल्ला। आधी देवीला कुंकू वाहिलं, मग मुकुट लंपास केला। देवदर्शनासाठी जाताना भोसले कुटुंबियांवरती काळाचा घाला। भीषण अपघातामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू, 6 जण जखमी। कडक उन्हामध्ये बांधकाम करणाऱ्या मजुरांचा मृत्यू। उष्माघातानं 2 मजुरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज। जळगाव जिल्ह्यातल्या तापमानात 42 अंशांवर गेल्याची माहिती। आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन 20 तासांनंतर पूर्ण। 8ही मृतदेह दरीतून बाहेर काढायला यश। मीरा रोडमध्ये युवकावरती ब्लेडनं हल्ला। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती सोसायटीतल्या वादाचं रूपांतर वादात। जखमी युवकावरती उपचार सुरू। पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी सोबत आलेल्या व्यक्तीचा मृत्यू। महिला अत्याचार आणि मारहाणीची पोलीस फिर्याद घेत नसताना आत्मदहन। विठ्ठल खर्चन असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव। शेतकऱ्यानं स्वतःच्या हातानं तोडली मोसंबीची बाग। विहिरींनी गाठला तळ। पाण्याअभावी फळबागा सुकल्या। अमर तालुक्यातल्या बागायतदारांवर आर्थिक संकटाची टांगती तलवार। जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। जाफराबाद, भोकरदन, परतूर आणि मंठा तालुक्यांना पावसानं झोडपलं। केळी पिकांसह घरांचंही मोठं नुकसान। अभिनेत्री दीपाली सय्यद यांची मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक वादामध्ये उडी। भ्रष्टाचार झाल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप। उत्तराखंडमध्ये ठाण्यातल्या पर्यटकांवरती जीवघेणा हल्ला। दगडानं मारहाण करत खोल दरीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न। पोलिसांसमोरच पर्यटकांवर हल्ला केल्याचा दावा। हवेतच लटकले गोंडोला केबल कारचे 65 पाळणे। तांत्रिक बिघाडामुळे 300हून अधिक पर्यटक अडकले। मुसळधार पावसामध्ये 7 तास थरारक रेस्क्यू ऑपरेशन।